नगरसेवक झाल्यानंतर अनेकांना आमदार व्हायचं असतं, पण आमदार झाल्यानंतर पुन्हा एकदा नगरसेवक बनण्यासाठी नागपूरचे माजी आमदार प्रकाश गजभिये हे प्रभागामध्ये येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून आता या 13 क्रमांकाच्या प्रभागामध्ये प्रकाश गजभिये परत एकदा आलेले आहे आणि रिंगणात उतरलेले आहे। त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी प्रकाश गजभिये माजी आमदार का आले विचारूया त्यांना। भाऊ, नगरसेवक झाल्यावर माणसाला आमदार व्हायचं असतं, तुम्ही 6 वर्ष आमदार होतात विधान परिषदेचे, आता परत नगरसेवक होण्यासाठी तुम्ही का आलात? मला आनंद होतो आहे की मी नगरसेवकाचं म्हणजे निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि मी निवडून येणार 110%। आमदार झालं म्हणजे सर्वस्व झालं असं नाही। आमदार झालं तरी त्या प्रत्येक मतदाराशी त्याचा संबंध असतो, प्रत्येक नागरिकाशी त्याचा संबंध असतो आणि तो जमिनीवर असतो। मी जमिनीवर राहण्याकरता आणि प्रत्येक मतदाराशी माझे संबंध येण्याकरता म्हणजे कनेक्ट करण्याकरता मी नगरसेवक म्हणून लढून राहिलो। मला त्या ठिकाणी आमदारकी फार मोठी आहे बा मला असं काही वाटत नाही। नागरिकांची नाळ जुळली असल्या पाहिजे आणि तुम्ही हवेत असायला नको, तुम्ही जमिनीवरच कार्यकर्ते म्हणून राहायला पाहिजे, त्याच्याकरता मी निवडणूक लढतो आहे। बरं, डिमोशन वाटत नाही का तुम्हाला? जर तुम्ही उद्या महानगरपालिकेत जाल निवडून आल्यानंतर, तर तुम्हाला डिमोशन वाटत नाही? तुम्ही मोठ्या सभागृहाचे सदस्य राहिले 6 वर्ष, आता महानगरपालिकेत तुम्ही जाल। मी तुम्हाला माझं प्रमोशन आहे, म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर जो मला फोन न येणारे फोन मला यायला लागले, जे लोक माझ्या आई भगिनी फोन करायला लागल्या, माझे वडिलाप्रमाणे बंधू जे आहेत ते मला फोन करायला लागले, माझं फोनचं पर्सेंटेज वाजलं म्हणजे मी मोठा आहे। एवढे फोन मला येऊन राहिले की भाऊ आपण उभे आहे का, भाऊ आपण उभे आहे का, बरं झालं तुम्ही 8 वर्ष निवडणुका नाही झाल्या, आता तरी त्या ठिकाणी तुम्ही पाहिजे होते आणि तुम्ही काय मनाला वाईट वाटून घेऊ नका, आम्ही तुम्हाला फुलासारखे निवडून आणू। 4 वेळा निवडणूक जिंकलेली आहे प्रकाश गजभिये यांनी आणि 5 वेळा निवडणूक लढवली आहे। त्यामुळे नगरसेवक म्हणून ही 6वी त्यांची निवडणूक असेल। त्यामुळे आमदारकीनंतर आता नगरसेवक व्हायला प्रकाश गजभिये तुतारीच्या माध्यमातून निघालेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।